नमस्कार, मी केशव शिंगाडे, राहणार हेलमरवाडी. माझे मित्र श्रीयुत भीमराव विठ्ठल कांबळे हे आज दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी नियत वयोमानानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन या महामंडळातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी एसटीची मोठी सेवा केलेली आहे. ही सेवा करत असताना त्यांनी गावच्या विकासासाठी सुद्धा योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या मित्रपरिवाराशी त्यांचा नेहमीचा सहसंबंध राहिलेला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी ही सेवा पूर्ण केलेली आहे. त्यांच्या या सेवेमध्ये संपूर्ण जो भाग आहे तो त्यांचे अत्यंत कष्ट करणारे स्वर्गीय आई वडील, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 बहिणी, त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हा त्यांना सतत लाभलेला आहे. अत्यंत मनमिळावू, सतत हसतमुख असणारा हा चेहरा, कोणाशी कधीही वाद न घालण्याची त्यांची अत्यंत अशी प्रवृत्ती, त्यामुळे जनमानसात त्यांचं नाव आहे. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती या ग्रामपंचायत हेलमरवाडीसाठी 5 वर्षात त्यांनी सरपंचपद भूषवलेलं होतं. त्यांनी त्या काळात गावाची पूर्णपणे सेवा केली आहे आणि आज त्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असून संपूर्ण कुटुंब अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे. त्यांची 2 मुलं सुशिक्षित असून ती सध्या नोकरी करत आहेत. अशा या माझ्या प्रिय मित्रास आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि माझ्या शिंगाडे परिवाराच्या वतीने मी आजच्या दिनी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना या सेवानिवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य अत्यंत आनंदी निरोगी राहील ही ईश्वराने प्रार्थना करतो. धन्यवाद. खरोखर अगदी 1% लोक असे आहेत की ज्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येतं, सगळ्यांच्यात प्रेम तयार करता येतं, सगळ्यांना आपलंसं करता येतं. असं कुणालाही जमत नाही. मी सुद्धा त्या परिस्थितीत आलेलो आहे. माझे वडील देहुडीला चालक म्हणून होते, 95 होते वारले. मी कॉलेजला होतो, माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. नोकरीला लागल्यापासून मी त्यांचा प्रवास बघतोय. त्यांनी माझा सगळा प्रवास बघितलेला आणि इतकं जवळून बघितलं. साधारण ऍडमिन जे म्हणजे क्लर्क असताना त्यांची कारकीर्द. मी 99ला इथं आलो. 1999 मी जेव्हा पहिल्यांदा पुढे डेपोमध्ये वाहक म्हणून हजर झालो तेव्हा पहिल्यांदा ते तिथं क्लर्क होते ऍडमिन जे. तिथून त्यांनी केलेला त्यांचा प्रवास प्रामाणिकपणे निश्चित त्यांची कामाची पोच पावते. जे आधार लेखक आहेत ते त्याच त्यांच्या प्रामाणिकपणाचीच त्यांची पोच पावते. सगळ्यांना मनापासून मदत करणं, निष्पाप प्रेम करणं किंवा अजातशत्रू व्यक्तिमत्व ते सेवानिवृत्त होतात. मॅडम देवडीला भूमी अवेलेबल होत्या. मी नवीन एसटीमध्ये आलो. माझी 1-2 कामं घेऊन त्यांना गेलो तेव्हा माझी ओळख नव्हती. मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणजे माझ्या मिसेस आहे. तेव्हा कळालं की ते त्यांच्या पत्नी आहेत. तेव्हापासून मी तुम्हाला बघतो, तुम्ही भूमी अवेलेबलला असल्यापासून त्याच्या अगोदरचा तुमचा सरपंच पदाचा प्रवास आणि इतकं सुंदर तुम्ही कष्टातून सगळं तयार केलं. मुलांना शिकवलं, मित्र परिवार सोडला, पाहुण्यांना जपलं, सगळ्यांना वेळ दिला. खरा तसा वेळ दिलाच नाही. आता इथून पुढे तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. आणि आज मी ते ओढवून इथं आलो की पन्हाळे साहेब सेवानिवृत्त झाले. त्यामुळे खरोखर आपल्यातून पाटील साहेब काय किरकोळ आणणं झालं किंवा ऑफिस मधलं जे काय असेल ते काम करणं झालं. आमच्या एसटी महामंडळाच्या याच्यामध्ये बघायला गेलं तर आगार लेखाकार म्हणजे फार महत्वाचं पद आहे. बरं काही माझ्या सकट माझे ड्रायव्हर कंडक्टर सगळे जे काय ते डिपेंडिंग ऑन अकाउंटंट असतात. कारण महिन्याभर काम केल्यानंतर पगार हा शब्द यांच्याशी संबंधित आहे. जसं म्हणायला गेलं तर आमचे हे लक्ष्मीपुत्रच म्हणाले. नमस्ते, मानदेश भूषण युट्यूब चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांचं सरचे स्वागत.
मी संतोष बोराटे. आज आपण आहोत वडूज आगारामध्ये. वडूज आगाराचे लोकप्रिय लेखाकार सन्माननीय भीमराव कांबळे साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण पाहू शकता आगार व्यवस्थापनाच्या केबिनमध्ये आता हा सत्कार सोहळा झालेला असून त्यांचा मित्र परिवार, सर्व नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळ, सर्व एसटीचे कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित असून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर भीमराव कांबळे हे आगार लेखाकार म्हणून खूप लोकप्रिय कर्मचारी अधिकारी आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियाबरोबरच कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या लोकप्रियतेबद्दल किंवा त्यांच्या एकूणच कामकाजाविषयी, कार्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचा मित्र परिवार, काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडून आपण मत जाणून घेऊया. या ठिकाणी वडूज येथील वडूज हितकारणी बहुउद्देशीय संस्थेचे डावरे सर या ठिकाणी कांबळे साहेबांचे मित्र आहेत. आपण जाणून घेऊया की कांबळे साहेबांच्या विषयी आपलं काय मत आहे. एक मित्र म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? कांबळे साहेबांच्या बद्दल सांगायचं झाल्यास एकच अगदी थोडक्यात मी सांगू इच्छितो की ऑफिसमध्ये सर्वांना हवी अशी वाटणारी व्यक्ती, घरामध्ये सर्वांना हवीशी वाटणारी व्यक्ती, समाजामध्ये सर्वांना हवीशी वाटणारी व्यक्ती, अशी अभ्यासपूर्ण कांबळे साहेब सर्वांशी सलोख्यानं वागतात, प्रेमानं वागतात, सर्वांच्या अडचणींना उभे राहतात. अशा कांबळे साहेबांना सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं जावो अशी बहुजन हितकारणी संस्थेतर्फे मी शुभेच्छा देतो आणि पूर्णविराम घेतो. वडूज आगाराचे विद्यमान वाहतूक नियंत्रक सन्माननीय संतोष जाधव साहेबांच्याविषयी मनोगत व्यक्त करतील. आमचे ज्येष्ठ सल्लागार आणि अतिशय मनमिळावे असे स्वभावाचे आमचे मित्र कांबळे साहेब आज सेवानिवृत्त झालेले आहेत. आताच त्यांचा कार्यक्रम झालेला आहे सेवानिवृत्तीचा. त्या निमित्तानं मी त्यांना आई अमाई चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यानंतर वडूज आगाराचे आदर्श ज्येष्ठ चालक आप्पासाहेब यादव आपलं मनोगत व्यक्त करतील. वडूज आगाराचे भीमराव कांबळे हे आणि मी गेली 1993 सालापासून आम्ही एकमेकाशी बरोबर काम करणारे दोघे आहोत. भीमराव कांबळे साहेबांचा स्वभाव अतिशय मनमिळावी, कधीही कुणावर रागवलेले नाहीत. अतिशय सुसंस्कृत, शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व. आज वडूज आगारात ज्या ठिकाणी त्यांची सुरुवात झाली त्या ठिकाणी ते अकाउंटंट म्हणून सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल आमच्या वडूज आगाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. यानंतर सेवानिवृत्त ज्येष्ठ वाहतूक नियंत्रक अशोकराव चव्हाण मामा आपलं मनोगत व्यक्त करतो. भीमराव कांबळे त्यांना अगदी म्हणजे सर्व्हिसला लागण्यापासून मी पाहतोय, एकदम मनमिळावू मनोवृत्ती आहे एकदम आणि एकदम शांत स्वभावाचे आहे. यानंतर कांबळे साहेबांचे जुने मित्र खास दहिवडीवरून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. माडिक साहेब यांनी सुद्धा दहिवडी आगारामध्ये उत्कृष्ट असं लेखाकार म्हणून काम केलं. त्या सेवानिवृत्त झालेले आहेत. खास दहिवडीवर त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण मनोगत जाणून घेऊया. भीमराव कांबळे आणि मी एकत्र काम केलंय. अत्यंत मिळावी व्यक्ती आणि शांत स्वभावाची व्यक्ती आज सेवानिवृत्त होत आहे. धन्यवाद. यानंतर वडूज आगाराचे सेवानिवृत्त आगार लेखाकार सन्माननीय संभाजी फनाळे साहेब जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सध्या मालधन विकास सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन आहेत. यांचं या ठिकाणी आपण कांबळे साहेबांच्या विषयी मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. आज माझे मित्र भीमराव कांबळे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना या प्रसंगी मी त्यांच्या या कुटुंबियांना आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. यानंतर खटागावचे आमचे मित्र किरण देशमुख काका हे कांबळे साहेबांच्या बद्दल त्यांच्या कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. की भीमराव कांबळे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी ज्या प्रमाणे कुटुंबावर प्रेम केलं त्या पद्धतीनं एसटी वरती प्रेम केलं. एसटीला आपल्या घरासारखं म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. यानंतर यनकोळ गावचे आमचे मित्र
नानासाहेब खाडे पाटील कांबळे साहेबांच्याविषयी मनोगत व्यक्त करतील. आमचे मित्र भीमराव कांबळे आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना वडूजागराच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात येतोय. धन्यवाद. यानंतर एसटी कामगार महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सन्मान्य अजित पिसाळ आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्ते. आज भीमराव कांबळे लेखाकार वडूज त्यांच्या प्रदीर्घ 34 वर्ष सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत आहेत. गेली 34 वर्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सभासद असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद. यानंतर कांबळे साहेबांचे मित्र वाघमारे सर 2 अक्षरातच त्यांना शुभेच्छा देतील. कांबळे साहेब हे खर तर एक हसरं व्यक्तिमत्व. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखी समाधानी जावं हीच त्यांना माझ्यातर्फे वाघमारे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. यानंतर कांबळे साहेबांचे मित्र कसबे सर शुभेच्छा देतील. आज या ठिकाणी एसटी कर्मचारी आमचे मित्र भीमराव कांबळे वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या त्यांना त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. कांबळे साहेबांचे मित्र केडकुडवे सर मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज एसटी महामंडळातून आमचे सर्व गुण संपन्न असे मित्र भीमराव कांबळे सेवानिवृत्त होतात. तर त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी किरतकोडे परिवाराच्या वतीतून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर वडूजागराचे वाहतूक निरीक्षक सन्मान्य राऊत साहेब गणेश राऊत साहेबांच्या बद्दल मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आमच्या घराचे एक आदर्श व्यक्तिमत्व, एक कुशल आगार लेखक आमच्याकडून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं हीच वर्षांनी. आपण पाहू शकतो की एखादा माणूस संघटना तयार करत असताना मनमिळावा माणूस संघटना कार्य करत कशा प्रकारे करू शकतो, आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार असेल, त्यांचे आप्तेष्ट आहेत, सर्व एसटी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एका माणसाला सेवानिवृत्तीला शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्या माणसापाशी असलेली माणुसकी, त्यांनी लोकांचं केलेलं संघटन हे कायम सर्व लोकांच्या स्मरणात राहील. आमच्या मानदेश भूषण परिवारातर्फे भीमराव कांबळे साहेब यांना सुद्धा सेवानिवृत्ती निमित्त आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणी वडोजागराचे वाहतूक निरीक्षक वाहतूक नियंत्रक विशाल लावण कांबळे साहेबांच्या बद्दल मनोगत व्यक्त करते. कांबळे साहेब हे वडोजागरातील अतिशय हुशार आणि शांत व्यक्तित्व असणारे व्यक्ती आहेत आणि आज त्यांचा वडोजागरातर्फे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या इथून पुढच्या वाटचालीस आपण खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर आमच्या बेवडे आगाराचे वाहक कांबळे साहेबांचे स्नेही आणि मित्र शिलवंत कांबळे साहेबांचे जे भाचे आहेत, नातेवाईक आहेत, स्नेह आहेत, आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वडूज आगारामध्ये आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी साहेबांच्या बद्दल मत, त्यांच्या कार्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. कांबळे साहेब उर्फ मामा आमचे ते असे शांत स्वभावाचे, म्हणजे त्यांचं एक असं शस्त्र आहे, शांती हेच त्यांचं एक मोठं शस्त्र आहे आणि ते शस्त्र असे आहे की ते सर्वांना लोकांना उपयोगी पडेल. त्याबद्दल माझ्या दोन मॅडमचे